हॅलो एव्हरीवन, आज आपण बनवूया वांग्याचे भरीत. गॅस चालू केलेला आहे. त्यावर आपल्याला ॲल्युमिनियमची कढई ठेवायची आहे. इथे कांदा कापून घेतलेला आहे बारीक, तो आपल्याला घालायचा आहे यामध्ये. असं असा घालून घ्यायचा. त्यामध्ये आपण तेल वाटायचं आहे. एका वांग्याचं भरीत करतोय आपण, जास्त घेत नाही. त्यामध्ये आपण तेल सोडलेलं आहे. तेल घालून घेतलेला कांदा भाजतोय. 2 कांदे घालायचे. एका वांग्याच्या भरतामध्ये 2 कांदे घालायचे. छोट्या साईजच्या घालायचे, मीडियम. चांगला भाजतोय कांदा, चांगला भाजून घ्यायचा. जरा मधून अजून असं हलवायचा. थोडंच तेल घालायचं. जेवढं कांद्याचं प्रमाण आहे त्याचं थोडंसं जरासं जास्त. भरतात जरा तेल लागतं, त्यामुळे चांगला कांदा भाजून घ्यायचा. भाजायला लागला कांदा. गॅस मीडियम ठेवायचा आहे. हा बघा, गॅसच्या बर्नरची बघू शकता. फुल व्हिडिओ टाकणार आहे मी, शॉर्ट अजिबात टाकणार नाही. चांगला तडतड तापतोय कांदा. जरासा फुल करायचा गॅस, जेणेकरून पटपट तापला पाहिजे कांदा आतमध्ये, म्हणजे भाजेल लवकर, नाहीतर लय वेळ. चांगलं जरा हलवून घ्यायचं. जरा असा शक्यतो कढईमध्येच करा. ॲल्युमिनियमची कढई असेल तर चांगलंच. ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये केलेलं जेवण हे आरोग्यासाठी चांगलं असतं. आपण आता त्यामध्ये वांग्याचं जे बारीक केलेलं होतं, भाजून घेतलेलं मिश्रण ते घालतोय. एकच वांगा आहे, मी जास्त घेतलेला नाही. वांग जरा गोड आहे. घालून घेतलेलं आहे आपण ते आता जरासं
तेलामध्येच कांदा ते परतून फोडायचं असं त्याला असं घालून आणि जरा शिरून घ्यायचं, भाजून घ्यायचं गॅसवर, साल काढायची, थोडंसं चिरायचं छुरीने आणि नंतर जरा असं निम्मा भाजलेला कांदामध्ये असं घालून जरा हे करायचं, ठेचायचं जरासं असं गुलाबजामुनच त्याच्यात जरा असं हलवायचं. कांदा ऑटोमॅटिक भाजला जातो त्यामध्ये, तेलातच ते परतून घ्यायचं, चांगलं परतून घ्यायचं, मिश्रण एकजीव करायचं. तेल सुटलंच पाहिजे, कारण हे कसं भरीत हे तेलाचं असेल तरच चांगलं लागतं. चांगलं भाजून घ्यायचा कांदा, त्यामध्येच ठेवायचं, गॅस जरा वाढवायचं त्यावेळेस, म्हणजे भाजतं. चांगलं भाजून घ्यायचं, 4-5 मिनिट भाजायचं तेलामध्ये हे वांगा आणि कांदा. जरा बारीक करून घ्यायचं, जेवढं बारीक असेल तेवढं छान लागतं, जेवढं मोठं असेल तेवढं वांगं आणि कांदा करकर लागतो दाखवा. चांगला भाजून द्यायचा, 4-5 मिनिट भाजून घ्यायचं. जरा आता भाजलं आहे चांगलं, आता मिश्रण वांग्याचं बघू शकता तुम्ही, चांगलं भाजून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण आता जरासं चटणी त्याच्यामध्ये 1 ते 1.5 चम्मच चटणी घालायची, जी की घरामध्ये असते, आपण घरची चटणी वापरतो, बघू शकता. 1 ते 1.5 चम्मचच मी घातला, कारण एकच वांगा आहे. घालून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं मिश्रण, गॅस कमी करायचा त्यावेळेस, पूर्ण एकजीव करून घ्यायचा, मसाल्यातला गाठी फोडून घ्यायचं सगळं, चटणीचं गोळं लागलं नाही पाहिजे. पूर्ण एकजीव मिश्रण करून घ्यायचं, हलवून. वांगं जरा कमी आहे त्यामुळे हलवताना कडे हलवून सर्व मिश्रण हलवून घ्यायचं. चांगलं भाजायचं, 2-3 मिनटं असं भाजून चटणी टाकल्यानंतर झालं. असं काढून घ्यायचं, मस्तपैकी आता तेल सुटलं आहे बघा, दिसलं का. आता चवीपुरतं मीठ घालायचं, त्यात जास्त खारट करायचं नाही. मीठ मी ह्यामध्ये एवढंच घालते, एकच आहे वांगं, जरासं चिमटीनं घालते. त्यामध्येच न हलवता ते तेल मस्तपैकी सुटते,
त्यामध्ये कूट घालायचं शेंगदाण्याचं, ते 1 ते 1.5 चम्मच घालायचं, मोठा चम्मच. हे बघा एवढं घेतलेलं आहे. हे बघा 1 जरासंच घालायचं, एवढंच शेंगदाण्याचं 1 ते 1.5 चम्मच. हे मीठ ते हलवलेलं नाही, ते हळूहळू असं एक करायचं. पूर्ण एक करून घ्यायचं. गॅस हा स्लोच ठेवायचा आहे बघा. एकदम एक करून घ्यायचं. अजिबात पाणी वापरायचं नाही त्यात, भरीत आहे. पूर्ण तेल सुटते त्याला, त्याच्यामध्ये मीठ, चटणी, कूट एवढाच वापर केलेला आहे, जास्त काय आपण वापरत नाही. त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर घालणार आहोत. घालून घ्यायची कोथिंबीर, थोडीशीच घालायची नॉर्मल, हलवून घ्यायचं. कोथिंबीर घालून बस असं हलवायचं. रेडी झालेला आहे आपलं फुल व्हिडिओ आहे. लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करा. मस्तपैकी या झणझणीत वांग्याचं भरीत खायला. गॅस हा स्लोच ठेवायचा. गॅस बघा कसं म्हणजे चटणी सुटल्या छानपैकी आणि तेल पण सुटलं आहे. कूट पण दिसत असेल तुम्हाला, त्यामध्ये कोथिंबीर पण आहे. खायला मस्त लागतं. भाकरीसोबत, चपातीसोबत खाऊ शकता तुम्ही, भातासोबतही खाऊ शकता. हलवून घ्यायचं मस्त. झालं आपलं तयार वांग्याचं झणझणीत भरीत. थँक्यू.